नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरी तालुक्यात बिबट्याचा संचार वाढला असून याबाबत वन विभागाचे अधिकारी हे बिबट्याच्या बाबतीत प्रबोधन करण्यामध्ये कुठेतरी कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. नुकतेच ताहाराबाद शिवारात एका 50 वर्षीय शेतकऱ्यावर नरभक्षक बिबट्याने हल्ला केल्याने ते जागीच ठार झाले आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर तोंडसूक घेत संताप व्यक्त केला जात आहे. यामध्ये माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत जाब विचारला. आज बिबटे आमच्या शेतापर्यंत घरापर्यंत येत आहे, आपण यावर काय उपाययोजना करणार? आमचे राहणे मुश्किल झाले आहे. तात्काळ याबाबत उपाययोजना न राबवल्यास 4 दिवसात रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशाराही माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला आहे. आज पहाटे वडनेर येथील शेतकरी शोभाचंद गव्हाणे यांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अत्यंत दुर्दैवी प्रकारे मृत्यू झालेला आहे. बिबट्यांची संख्या राहुरी तालुक्यात, नगर जिल्ह्यात ही अत्यंत मोठ्या प्रमाणावरती संख्या त्यांची वाढलेली आहे. वेळोवेळी याच्यावरती मी स्वतः आमदार असताना देखील विधानसभेत देखील याच्यावर आवाज उठवला. मी असतील सर्व आमदार त्या ठिकाणी आवाज उठवतात, परंतु मात्र राज्य शासन आणि विशेषतः केंद्रातलं बसलेलं सरकार कुठलीही याच्यावरती उपाययोजना करताना दिसत नाही. हे आमच्या सर्व शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे. रात्रीची वीज त्या गावामध्ये चालू असल्यामुळं पहाटे पहाटे उठून 4 वाजता मला कुटुंबियांनी सांगितलं. ते मोटर चालू करण्याकरता गेले असताना विहिरीजवळ दडून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या अंगावर झडप घातली आणि अत्यंत वाईट अवस्थेमध्ये त्यांचा मृतदेह कुटुंबियांना सापडला. खरं खूप मोठं दुर्दैव आहे. तात्काळ आज आम्ही इथं मृतदेह देखील ताब्यात घ्यायला नकार दिला होता. नगरचे अधिकारी DCF ते इथं आले, त्यांनी आश्वासित केल्यानंतर आम्ही आता इथं मृतदेह ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि 2 दिवसामध्ये त्या नरभक्षक बिबट्याला पकडण्याचं, त्यांची वेगळी टीम त्या ठिकाणी आणण्याचं त्यांनी आश्वासित या ठिकाणी केलेलं आहे आणि 2 दिवसात नरभक्षक बिबट्याला पकडून जुन्नरला नेण्याचं आश्वासित केलंय. आणि त्याचबरोबर आज काही आम्ही इथं मागण्या मांडल्यात. नरभक्षक झालेल्या बिबट्याला तर लवकरात लवकर पकडलं पाहिजे. राहुरी तालुक्यासाठी किमान 50 ते 100 पिंजरे हे बिबट्यांचे उपलब्ध करून द्यावे अशी देखील मागणी केलेली आहे. परंतु या सर्व शॉर्ट टर्म किंवा थोड्या कालावधीच्या उपाययोजना आहेत. याच्यामध्ये कायदेच एवढे कडक आहेत की साधं कोणी बिबट्याला हात लावू शकत नाही. आम्ही वारंवार सरकारला त्या ठिकाणी सांगतोय की एकदा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं आयुष्य येऊन बघा. विशेषतः केंद्र सरकारमधल्या, मोदी सरकारमधल्या गव्हर्नमेंटचा हा विषय, केंद्रातले कायदे आहेत, त्या बिबट्याचं काहीच त्याला करू शकत नाही. इतकी संख्या वाढलेली आहे. त्यांचं प्रजननावर काही अंकुश आणावे, नसबंदी करावी, काहीतरी करा, नाहीतर अक्षरशः शेतकरी तिथं शेतात जाऊ शकत नाही अशी परिस्थिती या जिल्ह्यातल्या सर्वच ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे आणि हे कायदे बदलण्याची ही अत्यंत गरज आहे. त्यामुळं येत्या आठवड्यामध्ये मोठा रास्ता रोको राहुरी तालुक्यातले सर्व शेतकऱ्यांना घेऊन इथं केंद्र सरकारचं लक्ष या गोष्टीकडे वेधण्याकरता, हे कायदे बदलण्याकरता, बिबट्यांच्या संख्येवरती अंकुश आणण्याकरता मोठं आंदोलन देखील पुढच्या आठवड्यामध्ये, मग ते रास्ता रोको असेल, धरणे आंदोलन याबाबत देखील उभारणार आहे की जेणेकरून वरती बसलेल्या लोकांचे काहीतरी डोळे उघडावे. मंत्र्यांनी आपले AC दालनातनं बाहेर पडून आमच्या इथं शेतामध्ये यावं. रात्री पाणी द्यायला जाताना किती जीव हातामध्ये धरून त्या ठिकाणी मोठी धरून शेतकऱ्याला जावं लागतंय आणि आता हे बळी व्हायला लागलेले आहेत. बिबट्यांची संख्या आणखीन 5-10 वर्षामध्ये याच्यापेक्षा दुपटीने वाढण्याची शक्यता आहे आणि काळाची गरज आहे. मात्र कुणीही सरकारमधले बसलेले याच्यामध्ये लक्ष द्यायला तयार नाहीत. यांच्या खरं बंगल्यामध्ये खरं एकदा बिबटे सोडले तर यांना जाणीव होईल की नेमकं काय त्या ठिकाणी अवस्था होते. आणि म्हणून हे लक्ष वेधण्याकरता पुढच्या आठवड्यामध्ये मोठं राहुरी तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन रास्ता रोको आंदोलन आमचं त्या ठिकाणी असणार आहे. परंतु तात्पुरत्या स्वरूपामध्ये वडनेरमध्ये जिथं घटना घडली तिथल्या बिबट्यांना लगेच जेरबंद करण्याचं आम्हाला त्यांनी आश्वासित केलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी मृतदेह ताब्यात आम्ही घेतलेला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याची रेकॉर्डिंग आहे की ती वन कर्मचारी आहेत ते, मी देखील ती रेकॉर्डिंग आता ऐकली आणि ते DCF साहेब जे आहेत त्यांना देखील ऐकवली. आणि एखादा शेतकरी भयभीत होऊन जेव्हा बिबट्या येतो, साधं कुत्रा आलं तरी माणूस घाबरतो अटॅक जवळ जोरात आल्यावर, तर बिबट्या आल्यावरती काय अवस्था होते. अशा अवस्थेमध्ये जेव्हा एखादा शेतकरी नागरिक त्यांना वन विभागाच्या अधिकाऱ्याला फोन करतो
आणि त्यावेळेस जर एखादा अधिकारी दारू पिऊन उत्तर देत असेल आणि त्यालाच शिकवत असेल की असं करा, ग्रामसभेचा ठराव आणा वगैरे, ज्याची काही आवश्यकता नाही, अशा मुजोर अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे, कर्मचाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे, ही देखील मागणी आम्ही केलेली आहे. आज पहाटे वडनेर या गावामध्ये शिवबाचंद गव्हाणे वय वर्ष 54 यांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे. तर या ठिकाणी आपण तात्काळ कारवाई करून त्या ठिकाणी आमच्या डिव्हिजननं ट्रॅप कॅमेरा लावलेले आहेत आणि सदर बिबट्याला आम्ही लगेच तात्काळ पकडण्याची निर्देश दिलेले आहेत. आणि हा लेपर्ड आहे, बिबट्या आहे, पकडल्यानंतर त्याला आम्ही कायमस्वरूपी बंदिस्त करणार आहोत. तसेच या ठिकाणी आपण जनजागृती करत आहोत. आम्ही सदर ठिकाणाला आमचे RFO असतील, SCF असतील यांनी भेटी दिलेल्या आहेत आणि आपण तात्काळ कार्यवाही करून जे या घटनेमध्ये मृत आहेत यांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपयाची जी शासन निर्णयाप्रमाणे जी तरतूद आहे ती आपण नुकसान भरपाई रक्कम आहे ती तात्काळ आपण येत्या 2-3 दिवसात देणार आहोत. तुमच्या ग्रामस्थांनी पिंजऱ्याची मागणी केली होती, परंतु त्यांना पिंजरा मिळाला नाही, त्यामुळे ही घटना घडली. याला जबाबदार वन विभाग आहे असं ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. काय नाही, आम्ही ह्या इतिहास पाहिला ह्या भागातला, तर अशा प्रकारची बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडण्याची घटना या भागामध्ये पूर्वी झालेली नव्हती. तर यामध्ये आपण तात्काळ कारवाई करून आपल्याकडे पिंजऱ्यांची संख्या पण पुरेशी आहे. तर या ठिकाणी आपण पिंजऱ्याचा आजच पुरवठा करून या ठिकाणी आम्ही पिंजरे 2-3 पिंजरे लावून आपण तात्काळ या लेपर्डला जेरबंद करणार आहोत. शेतकऱ्यांनी बिबट्यांसंदर्भात तर वन विभागाला फोन केला तर वन कर्मचारी त्यांना अर्वाच्य भाषेत बोलतात, याबद्दल काय सांगा? नाही, याच्यामध्ये शेतकऱ्यांनी किंवा ग्रामस्थांनी लगेच फोन करून बिबट्याचं लोकेशन ज्या ठिकाणी आहे ते वन विभागाला कळवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर 1926 हा महाराष्ट्र वन विभागाची जी हेल्पलाईन आहे विनाशुल्क, तर त्यावरही फोन करून तात्काळ आपण मदत मागू शकतो. आणि अशा प्रसंगी आमचे जे क्षेत्रीय वनाधिकारी आहेत, वन कर्मचारी आहेत, हे आपल्याला तात्काळ तिथं मदत पोहोचवण्यास सक्षम आहेत. आणि पिंजरा लावण्यासाठी सुद्धा आम्ही यापुढे सुद्धा मी आता सूचना देणार आहे. बिबट्याच्या बाबत जनजागृती करण्यामध्ये तुमचे जे नेमवलेले अधिकारी आहेत तालुक्यासाठी ते कुठं कमी पडतायत का काय याच्यामुळं, या वेळोवेळी घटना घडत असल्यामुळं? नाही, आता आपण पाहिलं तर आमच्या वन विभागाकडं यात म्हणजे कार्यक्षेत्र फार मोठं आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळं काही ठिकाणी प्रॉब्लेम येत असेल. परंतु मी आज ह्या घटनेच्या निमित्तानं सर्व आता मीटिंग घेऊन सर्व आमच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सूचना देणार आहोत आणि प्रत्येक कॉलला प्रतिसाद गेला पाहिजेत या बाबतीत मी दक्षता घेणार आहोत. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.